राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असलेले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून देशातील कामगारांसाठी लढा उभारणारे स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार हा सुरुवातीलाच आपल्याला मिळणे हा आपला सन्मान असून हा पुरस्कार स्वीकारणे ही एक मोठी जबाबदारी देखील असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले। सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्चच्या संस्थेच्या वतीनं नागपूर येथील चिटणीस सेंटर येथे रविवारी पार पडलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्काराचे पहिले मानकरी म्हणून झालेल्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते। मुळामध्ये संघाचा स्वयंसेवक असणं आणि मजदूर संघाचा कार्यकर्ता असणं या दोन्ही गोष्टीमुळे त्यांचा व्यक्तित्व, कार्य, कर्तृत्व, स्वभाव हा तसाच घडला आणि तो घडल्यामुळे त्यांच्या या सगळ्या स्वभावामध्ये देशभक्ती होती, सामाजिक दायित्व होतं, कामगार चळवळीबद्दलचा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अप्रोच होता आणि आयुष्यभर त्यांनी ते निभावलं। आणि या सगळ्यांच्या मध्ये एक गोष्ट महत्त्वाची होती की ट्रेड युनियनमधला प्रॉब्लेम असा आहे की ट्रेड युनियनमध्ये इमानदारी, प्रामाणिकपणा, सज्जनता देखील चांगलीच आहे, पण तिथे ठोकापिटीशिवाय काम होत नाही आणि त्यामुळे विशेषतः अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये तर ते ट्रेड युनियनमध्ये भांडणं होतातच। मी दर 2-4 महिन्यानंतर भांडणं मिटवतो, कोणातरी पाय तुटलेले असतात, हात तुटले असतात, मारापिट्या होतो, कोणीतरी चाकू मारतो, हे चालूच असतं। वर्ध्याला एक लॉईड्स टीम होती, तिथे मग मी प्रयत्न केला की ती युनियन कन्वर्ट करून मजदूर संघाकडे डायव्हर्ट करायची, पण ती डायव्हर्ट होऊ शकली नाही। अशा वेळी मजदूर संघाचं कार्य, त्याचं उद्दिष्ट, त्याचा स्वभाव आणि या मजदूरांना बरोबर जबाबदारीची जाणीव देत त्यांच्या अधिकाराचं रक्षण करणं आणि त्यांना कर्तव्याबद्दलची जाणीव करून देणं असा अतिशय योग्य विचार ठेवून मजदूर संघाचं कार्य यशस्वीपणे होतं। बँकांमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये हे खूप यशस्वी होतं, कारण त्या ठिकाणी काम करणारी माणसं सुशिक्षित होती, डिग्र्या घेतलेली होती, पण ज्या ठिकाणी मजदूर काम करायचे त्या ठिकाणी हे कठीण होतं। पण त्याही याच्यात मजदूर संघाने अनेक क्षेत्रात उसळी मारली आणि या सगळ्या कामामध्ये भाऊंचा मोठा सहयोग होता। त्यावेळी विशेष करून जी 5-7 कार्यकर्ते होती त्यामध्ये ज्यांनी मजदूर संघाचे बॅकबोन होते त्यामध्ये भाऊसाहेब होते आणि या सगळ्यांनी मिळून यावेळी मजदूर संघाच्या कार्याचा खूप विस्तार केला। त्यावेळी आजच्यासारखी अनुकूलता होती, प्रतिकूल परिस्थिती होती, सत्ता आणि सरकारचा विरोध होता। तशा परिस्थितीमध्ये मधल्या काळात इमर्जन्सी आली। इमर्जन्सीच्या काळामध्ये अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं आणि तो संघर्ष करत असताना देखील आपला विचार, आपली संघटना याच्याशी प्रामाणिक राहून कार्य करत राहणार ही खूप मोठी परीक्षा होती। या सगळ्या परीक्षेतून भाऊसाहेबांनी सगळ्या संकटातून प्रवास केलेला आणि विशेषतः संघाचे स्वयंसेवक म्हणून समाजाच्या विविध व्यक्तींबद्दल संवेदनशीलता, सामाजिक दायित्व, जबाबदारी याचा बोध त्यांच्या विभागातून नेहमी होत राहिलेला आहे। हे म्हणूनच अतिशय 10वी पास असताना आणि बैतूल सारख्या ठिकाणी नागपुरात येऊन त्यांनी आपलं कार्य कर्तृत्वाच्या भरोशावर, धागाच्या भरोशावर समाजामध्ये प्रतिष्ठा आणि सन्मान देखील मिळवला आणि म्हणून अशा एका उत्तम कार्यकर्ता, नेता यांनी निस्पृह निस्वार्थी भावनेने काम केलं, त्यांच्या नावाने हा पुरस्कार आहे आणि मला मिळाला याची मला जाणीव आहे की ज्या व्यक्तीच्या नावाने मिळाला त्याच्या जीवनात जे उद्दिष्ट होते ते उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आमच्यासारख्याही छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे ही त्याच मागची भावना आहे। मला अतिशय आनंद आहे की भाऊसाहेबांच्या नावाचा हा पुरस्कार आपण मला दिला आणि पहिलाच पुरस्कार मला मिळाला। त्या पुरस्कारामुळे आपण जरी माझा गौरव केला असला तरी पुरस्काराच्या बरोबर भाऊसाहेबांच्या व्यक्तिमत्वामुळे ज्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा त्यांच्या जीवनात होत्या, संघाचे स्वयंसेवक म्हणून, मजदूर संघाचे कार्यकर्ते म्हणून हे सगळ्या गोष्टीच्या ज्या अपेक्षा आहेत त्याची मला जाणीव आहे। स्वर्गीय दत्तोपंत ठेंडे आपल्या सगळ्यांचे आयकॉन आहेत
दत्तोपंत विद्यार्थी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते, सदस्य होते. दत्तोपंतांनी किसान संघाची स्थापना केली. दत्तोपंतांनी मजदूर संघाची स्थापना केली. आणि दत्तोपंतांच्या संस्कारात, कार्यपद्धतीत भाऊसाहेबांच्या या तालमीत तयार झालेलं नेतृत्व होतं. आणि त्यामुळे मला जवळून या काळामध्ये विद्यार्थी असताना ते व्यक्तिमत्व पण बघण्याची संधी मिळाली. त्यामुळे नक्कीच या जबाबदारीची जाणीव मला आहे. मी भाऊसाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि हा पुरस्कार मला दिला याबद्दल पुन्हा एकदा चंद्रायण परिवाराला धन्यवाद देतो. नमस्कार. निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपुरकर हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कपिल चांद्रायण, सचिव शंतनू जोग, दिलीप चांद्रायण यावेळी मंचावर उपस्थित होते. संपूर्ण देशभरात भारतीय मजदूर संघाचा पाया रचण्यात अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्यांनी संघटनात्मक कार्य केले अशा कार्यकर्त्यांमधील एक नाव असलेले स्वर्गीय भाऊसाहेब चंद्रायण यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांचे कार्य संपूर्ण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च या संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपुरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र स्वरूपात नितीन गडकरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण यांच्या जीवन कार्यावर तयार करण्यात आलेल्या सामान्यातील असामान्य भाऊसाहेब या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी, पुस्तकाचे शब्दांकन करणारे पत्रकार सुनील कुहीकर, ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना विकास सिरपुरकर यांनी देखील स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण यांच्या स्मृतींना व कार्याला उजाळा दिला. सुरुवातीला पाहुण्यांनी स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर कपिल चांद्रायण यांनी केले. संचालन नुपूर देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शंतनू जोग यांनी केलं. आशिष काळे, विजय शर्मा, सोमदत्त कारंजकर, विठोबा उद्योग समूहाचे सुदर्शन शेंडे, डॉक्टर उदय बोधनकर, IIMचे भीमराय मैत्री, डॉक्टर अनूप कुमार प्रभुदेंसह सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्चचे पदाधिकारी अभिषेक मुंजे, अविनाश आचार्य, श्याम दिवाण, रुचा लोखंडे, नूतन चांद्रायण, अमरीश चांद्रायण यावेळी उपस्थित होते. सेंटर फॉर डेव्हलपमेंट रिसर्च आणि चांद्रायण परिवारातर्फे स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायण स्मृती गौरव पुरस्काराचं हे पहिलं वर्ष आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की यावर्षीचा पुरस्कार आपल्या नागपूरचेच नव्हे तर भारताचे लाडके नेते श्री नितीनजी गडकरी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. नितीनजींनी तो पुरस्कार सहर्ष स्वीकार केलेला आहे. आमचा मूळ त्याच्या मागचा उद्देश असा आहे की स्वर्गीय भाऊसाहेब चांद्रायणांसारखे जे कार्यकर्ते होऊन गेले की ज्यांच्या भरोश्यावर मोठ्या मोठ्या संघटना उभ्या राहिल्या, भारतीय मजदूर संघासारख्या, त्यांचं जे निस्वार्थ कार्य आणि त्याग होता तो समाजासमोर यावा आणि त्याचकरता एक पुस्तकही आम्ही एक छोटेखानी आज प्रकाशित केलं आहे. सामान्यातील असामान्य भाऊसाहेब अशा नावाचं हे पुस्तक पण प्रकाशित केलेलं आहे आणि या माध्यमातून नवीन पिढीला या जुन्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या त्यागाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल माहिती मिळेल आणि त्याच्यातून ते प्रेरणा घेऊ शकतील. हीच या कार्यक्रमामागची आणि पुस्तकामागची अपेक्षा. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.